Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण शिफ्ट वाइज बोनस मार्क्स बद्दल बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मुलांनी ऑब्जेक्शन आन्सर की रिलीज झाल्यानंतर मुलांनी ऑब्जेक्शन रेज केले होते. तर ज्या मुलांनी ऑब्जेक्शन रेज केले होते तर त्यांना बोनस मार्क मिळणार आहेत का, किंवा सगळ्यांना मिळणार आहे का फक्त ज्या मुलांनी ऑब्जेक्शन रेज केले होते फक्त त्या मुलांना बोनस मार्क मिळणार आहेत, आणि फायनल आन्सर की कधी रिलीज होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशन मध्ये मिळणार आहे. तर प्लीज हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट हे जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MST CET 2025 and don't forget to press the bell icon students, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट हे मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की शिफ्ट वाइज बोनस मार्क्स कशा पद्धतीने मी हे एका सिंपल वे मध्ये तुम्हाला सॉर्ट आउट करून दिलेला आहे. राईट, सीईटी सेल कडनं PDF अपलोड झालेली आहे, बट त्याच्यात सगळे एकत्र आहेत आणि बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे की नक्की कुठल्या शिफ्ट मध्ये किती बोनस मार्क आहेत. तर तुम्हाला मी हे सोपं करून या टेबल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जे मुलं 13 एप्रिलच्या शिफ्ट मध्ये होती, 13 एप्रिलच्या आफ्टरनून शिफ्ट मध्ये जी मुलं होती त्या मुलांना फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयात इनकरेक्ट क्वेश्चन्स किती होते, एक इनकरेक्ट क्वेश्चन होता आणि टोटल एक मार्क प्रत्येक सब्जेक्टला आहे. तर टोटल 2 मार्क 13 एप्रिलच्या आफ्टरनून शिफ्ट वाल्यांना आहे. 2 म्हणजे काय, टोटल 2 बोनस मार्क आफ्टरनून शिफ्ट वाल्यांना मिळणार आहेत. जी 17 एप्रिलची शिफ्ट होती मुलांनो, जी 17 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टला बायोलॉजीचा एक इनकरेक्ट क्वेश्चन होता त्या शिफ्ट मध्ये, त्यामुळे त्या शिफ्टच्या मुलांना 1 मार्क मिळणार आहे. जी 19 एप्रिलची शिफ्ट होती मुलांनो, 19 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट, त्या शिफ्ट मध्ये फिजिक्सच्या सब्जेक्टला एक इनकरेक्ट क्वेश्चन होता आणि मॅथमॅटिक्सला एक इनकरेक्ट क्वेश्चन होता. राईट, तर फिजिक्सचा क्वेश्चन 1 मार्काला असतो त्यामुळे 1 मार्क इथे मिळणार आहे, आणि मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन 2 मार्काला असतो त्यामुळे टोटल त्या शिफ्टच्या मुलांना 3 मार्क मिळणार आहेत. येस, जी आपली 19 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, इव्हनिंग म्हणजे आफ्टरनून शिफ्ट मुलांना, त्या शिफ्ट मध्ये फिजिक्सला 1 मार्क आहे. राईट, केमिस्ट्री मध्ये 1 आणि मॅथमॅटिक्स मध्ये 1 क्वेश्चन इनकरेक्ट होतं. तर टोटल त्या शिफ्ट मध्ये मुलांना 4 मार्क मिळणार आहेत. 20 एप्रिलची जी मॉर्निंगची शिफ्ट होती त्यात फिजिक्सचा 1 क्वेश्चन रॉंग होता आणि मॅथमॅटिक्सचे 2 क्वेश्चन रॉंग होते, त्यामुळे तिथे 20 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये मुलांना 5 मार्क हे बोनस मार्क म्हणून मिळणार आहेत. नेक्स्ट, जी आपली 20 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, मॅथमॅटिक्स मध्ये 3 क्वेश्चन इनकरेक्ट होते. किती? 3 क्वेश्चन इनकरेक्ट होते, त्यामुळे त्या शिफ्टच्या मुलांना 6 मार्क मिळणार आहेत. येस, 21 ची जी मॉर्निंग शिफ्ट होती त्यामध्ये 3 मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन रॉंग होते, त्यामुळे त्या शिफ्ट मध्ये मुलांना 6 मार्क मिळणार आहेत. येस, जी इव्हनिंगची शिफ्ट होती 21 एप्रिलची, मी ह्या 21 एप्रिल बद्दलच बोलतेय, जी इव्हनिंगची शिफ्ट होती त्या शिफ्ट मध्ये मॅथ्स मध्ये 2 क्वेश्चन इनकरेक्ट होते, तर त्या मुलांना 4 मार्क बोनस मार्क म्हणून मिळणार आहेत. राईट, 22 एप्रिलची जी मॉर्निंगची शिफ्ट होती विद्यार्थी मित्रांनो, त्या शिफ्ट मध्ये मॅथ्सचा 1 क्वेश्चन रॉंग होता, त्यामुळे त्या शिफ्ट मधल्या मुलांना 2 मार्क मिळणार आहेत. इव्हनिंग शिफ्ट मध्ये जे होते त्यांना पण 1 क्वेश्चन चुकीचा होता त्यापैकी मॅथ्सचा, त्या मुलांना देखील 2 मार्क मिळणार आहेत. राईट, जी 23 एप्रिलची शिफ्ट होती मुलांना मॉर्निंग शिफ्ट, ती मॅथमॅटिक्स मध्ये त्यांना 1 क्वेश्चन रॉंग आला होता. किती? 1 क्वेश्चन, त्यामुळे त्यांना किती मार्क मिळणार आहेत? बोनस 2, कारण मॅथ्सचा 1 क्वेश्चन 2 मार्काला येतो. आणि 24 एप्रिलची जी इव्हनिंग शिफ्ट होती, राईट, जे पण मुलं 23 एप्रिलच्या इव्हनिंग शिफ्ट मध्ये असतील, राईट, मी हे इथे हायलाइट करते विद्यार्थी मित्रांनो, जी मुलं 23 एप्रिलच्या इव्हनिंग शिफ्ट मध्ये असतील त्या शिफ्ट मधले मुलं आपण त्यांना म्हणता येईल की ते लकी होते, कारण मॅथमॅटिक्सचे त्या शिफ्ट मध्ये 5 क्वेश्चन इनकरेक्ट होते. राईट, 5 क्वेश्चन इनकरेक्ट असल्यामुळे त्या मुलांना डायरेक्ट 10 मार्क्स बोनस मार्क म्हणून मिळणार आहेत. राईट,
10 बोनस मार्क्स मिळणार आहेत त्या मुलांना, कारण त्या शिफ्ट मध्ये 5 क्वेश्चन इनकरेक्ट होते. 25 एप्रिलची जी मॉर्निंगची शिफ्ट होती त्या शिफ्ट मध्ये फिजिक्सचे 2 क्वेश्चन इनकरेक्ट होते आणि मॅथमॅटिक्सचे 2 क्वेश्चन इनकरेक्ट होते. त्यामुळे टोटल 6 मार्क बोनस म्हणून त्या शिफ्टच्या मुलांना मिळणार आहे. जी 25 एप्रिलची इव्हनिंगची शिफ्ट होती मुलांनो, त्या शिफ्ट मध्ये फिजिक्स साठी 1 इनकरेक्ट क्वेश्चन होता, मॅथ्सचे 2 होते, त्यामुळे त्या मुलांना 5 मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत. 26 एप्रिलची जी शिफ्ट होती विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंग, त्यामध्ये केमिस्ट्री मध्ये 1 मार्क, मॅथमॅटिक्स मध्ये 2 मार्क, त्या मुलांना 3 मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत. राईट. जी इव्हनिंगची शिफ्ट होती 26 एप्रिलचीच, राईट, त्या शिफ्ट मध्ये मॅथमॅटिक्सला 3 क्वेश्चन इनकरेक्ट होते, त्यामुळे 6 मार्क्स मिळणार आहेत. आणि 27 एप्रिलची जी शिफ्ट होती ती 5 मे ला कंडक्ट करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो, तर त्या शिफ्ट मध्ये इव्हनिंगच्या शिफ्ट मध्ये केमिस्ट्रीचा 1 क्वेश्चन रॉंग होता, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना 1 मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्या शिफ्ट मध्ये तुम्ही आहे आणि तुम्हाला किती बोनस मार्क मिळणार आहेत. राईट. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे काम सोपं करून दिले, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शिफ्ट नुसार तुम्हाला तुमचे बोनस मार्क कॅल्क्युलेट करता येतील. येस. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की हु विल गेट बोनस मार्क, मॅडम सगळ्यांनाच हे बोनस मार्क मिळणार आहेत का? तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो. जर सपोज तुम्ही 19 एप्रिलच्या शिफ्ट मध्ये असाल, राईट, 19 एप्रिलच्या शिफ्ट मध्ये असाल आणि त्या शिफ्ट मध्ये सपोज फक्त हे एक्झाम्पल घेतलंय विद्यार्थी मित्रांनो, त्या शिफ्ट मध्ये सपोज 500 स्टुडंट्स आहेत. ओके. 19 एप्रिलच्या शिफ्ट मध्ये 500 स्टुडंट्स होते, तर त्या 500 मधून कुणी एकाने सुद्धा, एका स्टुडंटनी जरी ऑब्जेक्शन रेस केलं असेल, एका स्टुडंटनी काय केले, ऑब्जेक्शन रेस केले आहे, तर या ऑब्जेक्शन रेस केल्यामुळे एका स्टुडंटने त्या 500 स्टुडंटला बोनस मार्क मिळणार आहेत. येत्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात की तुमच्या शिफ्ट पैकी जर एका कुठल्याही विद्यार्थ्याने जर ऑब्जेक्शन रेस केला असेल पर्टिक्युलर क्वेश्चन साठी, तर त्या शिफ्ट मध्ये जेवढी मुलं आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत त्या शिफ्ट मध्ये, त्या सगळ्यांना ते बोनस मार्क प्रोव्हाइड केले जाणार आहेत. राईट. त्यामुळं असं गरजेचं नाहीये की त्या 500 पैकी सगळ्या 500 मुलांनी ऑब्जेक्शन रेस करण्याची गरज आहे. एका स्टुडंटनी सुद्धा जर ते ऑब्जेक्शन रेस केला असेल आणि ते जर बरोबर असेल त्या ऑब्जेक्शन रेस केलेलं, तर सीईटी सेल कडनं त्या पूर्ण शिफ्टच्या मुलांना तो बोनस मार्क देण्यात येतात. आणि दुसरा विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की व्हेन फायनल आन्सर की विल रिलीज, राईट, कारण तुमची आन्सर की रिलीज झाली पीसीबी आणि पीसीएम ची, त्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर ड्युरेशन दिला होता पीसी ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी. पीसीएम साठी वेगळा ड्युरेशन होता आणि पीसीबी साठी वेगळा ड्युरेशन होता विद्यार्थी मित्रांनो. तर आता का फायनल आन्सर की रिलीज होणार आहे की नाही, तर नो विद्यार्थी मित्रांनो, फायनल आन्सर की रिलीज नाही होणार आहे. तुम्हाला तुमचे बोनस मार्क सीईटी सेल कडनं दाखवण्यात आलेला आहे. आता डायरेक्टली तुमचा रिझल्ट, दॅट मीन्स या पर्सेंटाइलचा रिझल्ट तुमचा हा येणार आहे. तर पर्सेंटाइल दॅट मीन्स तुमचा रिझल्टची सीईटी सेल कडनं जी नोटीस आलेली आहे, टेंटेटिव्ह डेट आहे 16 जून, तर तुम्हाला डायरेक्टली तुमचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार आहे. आता परत कुठल्याही प्रकारची आन्सर की रिलीज करणार नाहीये सीईटी सेल. येस. येतंय लक्षात. हे 2 महत्वाचे क्वेश्चन्स होते विद्यार्थ्यांच्या मनात, त्याचं समर्थन झालं असेल अशी माझी अपेक्षा आहे. येस. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी एमएसटी सीईटी आणि एमएसटी सीईटी नर्सिंग एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स, एमसीक्यू डिस्कशन प्लस मॉक टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल प्लेन एमएसटी सीईटी साठी, तर त्याची ₹5000 ही डिस्काउंटेड फी आहे. आधी फी 7000 होती, पण ती डिस्काउंट करून आता ₹5000 ही करण्यात आलेली आहे. राईट. आणि ज्या मुलांना एमएसटी सीईटी नर्सिंग साठी कोर्स जॉईन करायचा असेल त्या मुलांसाठी फी ₹4000 आहे. ओनली ₹4000. येस.
तर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तर येत्या 9th of June पासून, येत्या 9th of June पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत फॉर द अपकमिंग इयर 2026, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक मंडेला आपली एक फ्रेश बॅच स्टार्ट होते. ज्या विद्यार्थ्यांना या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या नाहीयेत, पण जे विद्यार्थी आता 12वीत आहेत, तर त्यांच्यासाठी देखील आम्ही स्पेशल ऑफर घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो. 999 मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. 999 पर मंथ मध्ये प्लेन 12वी बोर्डासाठी, HSC बोर्डासाठी. येस विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या मुलांना, जे तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, रिलेटिव्ह असतील, तुम्ही त्यांना व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना उपयोगी ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MHT CET 2025. थँक यू.